इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समिती दालनातील फोटोवरून शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष आता थेट राज्यातील बड्या नेत्यांच्या सन्मानापर्यंत पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांचे स्थायी समिती दालनातील फोटो हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेवर आक्रमक मोर्चा काढत घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील मोर्चात सहभाग घेत निषेध नोंदवला। फोटो काढले पण संताप वाढला। इचलकरंजी महापालिकेतील स्थायी समिती दालनातील फोटोच्या वादाने शहराचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार सुरेश हळवणकर यांचे फोटो दालनात झळकत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांचे फोटो देखील लावावेत अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केली होती। त्यानुसार सभापती सतीश मुळीक यांनी फोटो लावले, मात्र काही दिवसातच ते हटवण्यात आल्याने शहरात नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले। राजकीय मतभेद असू द्या, पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि खासदारांचा अवमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेनेने महापालिकेवर धडक मोर्चा काढला। माजी आमदार सुजित मिंचेकर आणि जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली हातकंगले व शिरोळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्याने आंदोलनाला अधिक राजकीय धार मिळाली। मोर्चा दरम्यान महापालिका परिसर घोषणांनी दणाणून गेला। कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करत प्रशासनावर जोरदार टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महापालिकेला कोट्यावधींचा निधी मिळाला, शहराचा विकासही झाला आणि अशा नेत्यांचा फोटो काढून अवमान केला जात असेल तर तो आम्ही खपवून घेतला जाणार नाही असा इशारा रवींद्र माने यांनी दिला। दरम्यान मोर्चाची घोषणा होताच प्रशासनाने पुन्हा फोटो लावले, म्हणजे शिवसेनेच्या दबावाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असा टोला माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी लगावला। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक राजकारणातील वाद आता प्रतिष्ठेच्या राजकारणात बदलल्याची चर्चा शहरभर रंगली असून फोटोच्या भिंतीवरून सुरू झालेला संघर्ष आता राजकीय शक्ती प्रदर्शनापर्यंत पोहोचला अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे। शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची मात्र चांगलीच तारंबळ उडाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले।